भगवान की जीवन स्मरण। जय जय राम पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण ब्रह्मनिरूपण हा 9व्या दशकातील दुसरा समास पाहतोय। समर्थ आपल्याला सिद्ध जो आहे तो कशा पद्धतीनं तयार होतो आणि कुठल्या अवस्थेमध्ये स्थिर राहतो हे एका ओळीमध्ये अतिशय सुंदर रीतीनं सांगतायत। न बोलताच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे, मग अबोलणेची साजे महापुरुषी। कालच्या निरूपणाच्या शेवटी या ओळीला आपण स्पर्श केला। न बोलताच म्हणजे निशब्द स्थिती। निशब्द स्थितीमध्ये राहून स्वरूपाच्या अनुभवात स्थिर राहण्याचा अभ्यास करत करत तो सिद्ध बनतो, स्वरूपाकारच बनतो। आणि मग समर्थ म्हणतात अशा महापुरुषाला मौन फार शोभून दिसतं। मग अबोलणेची साजे महापुरुषी। आता या मौनाकडं आपण सखोलतेनं पाहूया। हे मौन आपल्या अंतरात आहे बरं का। बरेच जण मौन व्रत धरतात, म्हणजे काय तर कोणाशी बोलायचं नाही। आता काही जण खाणाखुणा करतात पण प्रत्यक्ष कोणाशी बोलायला जात नाहीत। हेही तितकंसं काही खरं मौन नाही। आणखी एक मौनाचा प्रकार म्हणजे खाणाखुणाही करायच्या नाहीत, शांत राहायचं, डोळे मिटलेले किंवा उघडलेले। हेही तसं वरवरचंच मौन। मौन तोपर्यंत साध्य नाही जोपर्यंत आतमध्ये शब्द निर्माण होत आहेत, वृत्ती निर्माण होत आहेत। आपल्या आतमध्ये मौन दर क्षणाला येत असतं बरं का। आपण आत श्वास घेतो आणि बाहेर सोडतो, पण श्वास घेणे आणि सोडणे याच्यामध्ये एक सूक्ष्म अंतराळ असतो। आपल्याला असं वाटतं की ही क्रिया खूप झटकन होते, श्वासात येणं आणि बाहेर जाणं। पण प्रत्यक्षतः श्वास आत घेतल्यानंतर एक क्षण असा असतो ज्या क्षणामध्ये कोणतीच हालचाल नसते। श्वास आत घेतलेलाही नसतो आणि बाहेर सोडलेलाही नसतो, असा एक सूक्ष्म अंतराळ तिथं असतो। त्या अंतराळामध्ये मौनाचं गमक लपलेलं आहे। आपल्या वृत्ती आणि आपलं मन कायम बहिर्मुख असल्यामुळं या मनाला आणि त्याबरोबर वृत्तींना हालचाल करण्यासाठी ऊर्जा लागते। ही ऊर्जा अर्थातच चैतन्यातून मिळवली जाते। जसं गाडीचं इंजिन असतं पहा, इंजिनच्या आत कुठेतरी अग्नी निर्माण होतो आणि मग एक भाग इंजिनचा हलतो। तो एक भाग हलला की बरेच भाग हलायला लागतात आणि मग गाडी आपण चालवतो। तसंच आज आपला देह हालचाल करतोय, आत मन चित्त या गोष्टी हालचाल करतायत। त्या अर्थी कुठेतरी ऊर्जा निर्माण होत आहे आणि ती ऊर्जा इथं पुरवली जात आहे। ही ऊर्जा आपल्या देहामध्ये व्यापून असते आणि या ऊर्जेला संचलित करण्याचं काम आपल्या श्वासांकडून होतं। खरं पाहता प्राण अपान व्यान उदान समान या पंचप्राणांच्या मार्फत ही ऊर्जा संचलित केली जाते। पण मुख्यतः आपल्या श्वासांवरती या सगळ्या क्रिया अवलंबून असतात। वर करणे पाहिल्यास श्वासांना इतकं महत्त्व आहे हे जाणवणार नाही। काय फक्त ऑक्सिजन तर आत घेतोय आपण, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय, फुफ्फुसामध्ये श्वास जातोय, फुफ्फुसातून बाहेर पडतोय वगैरे वगैरे। पण या पलीकडे श्वासांचं कार्य तेव्हा लक्षात येतं जेव्हा आपण क्षणभर का होईना त्यांच्याकडं नुसतं लक्ष द्यायला लागतो। केवळ लक्ष द्यायचं, आत कसे येत आहेत, कसे बाहेर जात आहेत। हे जमत नसेल तर नाकपुडीकडे लक्ष द्यावं। नाकपुडीतून आत जाणवतं पहा श्वास येत असलेला। मग नाकपुडीची नळी आतमध्ये गेलेली आहे घशाच्या मागून, तिथेही श्वास जाणवतो की आत जात आहे। बारकाईनं लक्ष दिलं की जाणवतं। मग आत जाऊन थोड्या वेळानं बाहेर येत आहे, पुन्हा आत घेतला जात आहे। या क्रियेकडे लक्ष दिलं की आपण आपल्या देहापासून आपोआप हळूहळू बाजूला यायला लागतो। ही प्रक्रिया नैसर्गिकपणे घडते। अर्थात
ही श्वासांची साधनासुद्धा सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावी. आपण हे समजून घेतोय की वृत्तीचं, मनाचं, चित्ताचं मौन कसं श्वासांमध्ये लपलेलं आहे. जेव्हा आपण बारकाईनं लक्ष द्यायला लागतो तेव्हा श्वास आत येणं आणि बाहेर जाणं यातला सूक्ष्म अंतराळ आपल्या लक्षात यायला लागतो. सुरुवातीचे काही महिने किंवा काही वर्ष हा लक्षात येणार नाही कदाचित, पण हळूहळू जसजसे आपण श्वासाच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतो तसा हा अंतराळ लक्षात येतो. एकदा का हा अंतराळ लक्षात आला तर मग त्या अंतराळामध्ये लक्ष देता येतं. लक्ष देऊन ऐका बरं का. अंतराळ लक्षात आला की अंतराळामध्ये लक्ष देता येतं आणि त्या अंतराळात कोणतीही हालचाल असत नाही. ती एक प्रकारची शून्य स्थिती असते. श्वास घेतलेला असतो, सोडलेला असत नाही आणि बळजबरीनं थांबवलेलाही असत नाही. ही स्थिती अनेक प्रकारांनी येते. पहिला प्रकार आत्ता जो सांगितला तसं श्वासांचं शास्त्रशुद्ध अनुसंधान. हे पण सद्गुरूंकडून शिकावं, त्यांच्या अनुग्रहानं, त्यांच्या मार्गदर्शनानं करावं. अन्यथा हे जमणं केवळ अशक्य आहे. कारण अशा प्रकारच्या श्वासावरच्या साधनेसाठी आहार विहाराचे नियमही पाळावे लागतात. आचरणाची काही पथ्ये पाळावी लागतात. आपला आचार कसा पण आहे, आहार कधी पण, कुठे पण, कसा पण आहे, विश्रांतीचा धरबंध नाही, व्यायामाचा धरबंध नाही आणि श्वासांवर लक्ष द्यायला लागला तर ते साध्य होणार नाही. दुसरी पद्धत म्हणजे मन शांत करण्याचा अभ्यास किंवा ध्यानाचा, साक्षीत्वाचा अभ्यास. या अभ्यासामध्ये आपली वृत्ती, आपलं मन आपण तिराहितपणे पाहतो. एक खुर्ची टाकून ठेवलेली आहे आणि खुर्चीत बसून सिनेमा पाहावा तसं आपण आपल्याच मनाकडं, आपल्याच विचारांकडं पाहायला लागतो. याचा परिणाम असा होतो की या वृत्तींची, मनाची हालचाल बदलायला लागते. जोपर्यंत त्यांना कुणी पाहत नाही आहे तोपर्यंत ते वेगळ्या पद्धतीनं वागत असतात आणि त्यांना कुणी पाहायला लागलं की ते वेगळ्या पद्धतीनं वागतात. असं पहा, समजा आपल्याला एका व्यक्तीचा वाईट अनुभव आला आहे. त्यानं आपल्याला खूप दुःख झालेलं आहे. आता हा अनुभव आपल्या स्मृतीमध्ये आहे. आपण जेव्हा त्या अनुभवात रमलेलो असतो, म्हणजे त्या स्मृतीमध्ये, की कसं त्यानं आपल्याला दुखवलं, कसं तो आपल्याशी वागला, कसं आपल्याशी बोलला, मग आपण त्याला काय बोललो वगैरे वगैरे, यात जेव्हा आपण रममाण असतो तेव्हा त्या घटनेचं दुःख आपल्याला होतं. भूतकाळात होऊन गेलेली गोष्ट आहे, पण त्याचा आपल्या चित्तावरती, मनावरती, अगदी देहावरती पण परिणाम होतो. डोळ्यातून अश्रू येतात, आपला चेहरा उतरतो. आता पहा बरं का, याच घटनेकडं आपण जर वेगळेपणानं पाहिलं, असं खुर्ची टाकून ही घटना नुसती पाहून सोडून दिली, मनात आलेलं आहे, चित्तामध्ये आलेलं आहे, सगळं काही आठवतंय, पण मगाशी जसे आपण त्यामध्ये लिप्त झालो होतो तसं लिप्त न होता केवळ बाजूनं त्या घटनेकडं पाहिलं तर आता त्या घटनेचा तितका परिणाम आपल्यावरती होत नाही. आपल्यापर्यंत ते दुःख पोहोचत नाही, तो त्रास पोहोचत नाही, मग डोळ्यातून पाणीही येत नाही. असं का घडलं? कारण आपण त्या वृत्तीकडं साक्षीत्वानं पाहिलं, त्यामुळे तिने तसा परिणाम आपल्यावरती दाखवला नाही. मनामध्ये जे यायचं ते आलेलं आहे. तिथे आपल्याजवळ निर्णय असतो की त्यामध्ये वाहावत जायचं का त्याला वेगळेपणानं पाहायचं. वेगळेपणानं आपण जेव्हा पाहायला लागतो तेव्हा तेच मन आपल्यावरती परिणाम करू शकत नाही. शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केलेला आहे. अर्थात याचा थेट साधनेशी संबंध नाही, पण प्रयोग फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी फोटॉन्सचा मारा एका दिशेनं केला. आता फोटॉन्स म्हणजे पार्टिकल की वेव्ह असा प्रश्न त्यांना पडलेला होता. जेव्हा त्यांनी फोटॉन्सचा मारा पाहिला तेव्हा फोटॉन्स वेगळ्या पद्धतीनं वागले आणि जेव्हा ते पाहत नव्हते तेव्हा फोटॉन्स म्हणजेच ते न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन वगैरे वेगळ्या पद्धतीनं वागले. शास्त्रज्ञांना हा प्रश्न पडला की या फोटॉन पार्टिकल्सना किंवा वेव्हजना कळलं कसं
की आपण त्यांना पाहत आहे. जेव्हा त्यांना पाहिलं जात होतं तेव्हा ते वेव्ह फॉर्ममध्ये वाहत होते आणि पाहिलं जात नव्हतं तेव्हा त्यांनी त्यांचा फॉर्म बदलला होता. शास्त्रज्ञ म्हणतात की हा इंटेलिजन्स, ही बुद्धी त्या पार्टिकलमध्ये आली कुठून, त्या फोटॉनमध्ये आली कुठून, त्या वेव्हमध्ये आली कुठून की आपल्याला कोणी पाहतंय आणि आता आपण बदलावं. आपले जे सिद्धांत आहेत परमार्थातले ते शास्त्राला धरूनच आहेत. वृत्तींना पाहायला गेल्यानंतर वृत्ती बदलते, वृत्तीचं वागणं आणि वृत्तीचा परिणामही बदलतो. आणि हा शास्त्रशुद्ध अभ्यास जेव्हा सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केला जातो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या श्वासांवर कसा आहे हे आपल्या लक्षात येतं. पूर्वी आपण निरूपणांमध्ये पाहिलेलं आहे की आपल्या श्वासांची गती वाढते जेव्हा आपण अस्वस्थ असतो, भोगांमध्ये असतो, आणि जेव्हा आपण शांत असतो तेव्हा श्वासही संथ होतात. आता पहिल्यांदा जो आपण श्वासाच्या अनुसंधानाचा अभ्यास पाहिला त्या अभ्यासात जसे आपण शांत होत होत श्वासांमधल्या अंतराळापर्यंत पोहोचतो तसंच या साक्षीत्वाच्या अभ्यासानंही आपण तिथंपर्यंतच पोहोचतो. मनाकडं, वृत्तीकडं जेव्हा वेगळेपणानं पाहिलं जातं तेव्हा त्यांचं वागणं बदलतं. विचार येत असलेले कळतात, जात असलेले कळतात, आणि हेही समजतं की आता बराच काळ विचार नाही आहे. आपल्याला असा निश्चयही करता येतो की विचारांमध्ये वाहवत जायचं नाही, विचार येऊ द्यायचा नाही. आणि मग अभ्यासानं जेव्हा हे जमायला लागतं तेव्हा त्याचा परिणाम अर्थातच आपल्या श्वासांवरती दिसून येतो. साधक केवल कुंभकामध्ये जातो. श्वास अत्यंत सूक्ष्म होतात. त्या सूक्ष्म स्थितीमध्ये श्वास वाहत तरी असतात पण केवळ शरीर धारणेपुरते. नासाभ्यंतरचारिणो इतकेच, नाकातल्या नाकात, अतिशय सूक्ष्म. वृत्तीच कुठल्या नसल्यामुळं तिकडे ऊर्जाच द्यावी लागत नाही आणि मग तत्संबंधी हालचालीही शरीरामध्ये होत नाहीत. शरीरही एकदम निद्रिस्त असलेल्या व्यक्तीसारखं दिसायला लागतं, जणू काही शांत झोपलेला आहे, पण तिथे झोप असत नाही. साधक आत्मानुसंधानामध्ये खोल बुडून गेलेला असतो. मग तिथे शब्द कसा असेल? म्हणून समर्थ म्हणतात, हे न बोलताच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे. ज्यावेळी तो वृत्तीरहित शांत थांबलेला आहे त्या अंतराळामध्ये, आपल्या चिदाकाशाच्या प्रांतामध्ये, मनानं वृत्तीनं तो तिथं पोहोचलाय बरं का. देहानं आपण कुठे गेलो तर अमक्या ठिकाणी मी गेलो असं आपण म्हणतो, अमक्या ठिकाणी मी नाही असं आपण म्हणतो. इथं साधक चिदाकाशात पोहोचलाय म्हणजे आपल्या मनाला घेऊन, आपल्या वृत्तींना घेऊन शून्य होऊन थांबला आहे. अशा स्थितीमध्ये विवरोन विरोन तो राहिलेला आहे, मुरूनच बसलेला आहे तिथे आपल्या आत्मस्वरूपाच्या महासागरामध्ये, डोहामध्ये. हे एक प्रकारचं बोलणं आहे, म्हणजेच स्वरूपाकार होणं आहे, पण अबोलणं आहे. म्हणजे तिथे कुठलाही शब्द नाही आहे, कुठलीही वृत्ती नाही आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या स्थितीला अबोलण्याचं बोलणं म्हणतात. समर्थ म्हणतात, या कृतीमुळं, याच्या अभ्यासामुळं तो व्यक्ती सिद्ध बनतो, साधू बनतो. आणि हे जे खरं मौन आहे, आता इथे नुसतं वरवरचं मौन नाही, तोंड बंद केलेलं आहे पण मनात विचार आहेत, असलं मौन नाही. हे जे खरोखरचं मौन आहे हे त्या महापुरुषाला शोभून दिसतं. शब्दची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता, असं त्या स्थितीत घडून येतं. शब्द निशब्द झालेला आहे, म्हणजे शब्द जिथून येत आहे ते ठिकाणच बंद झालेलं आहे, हालचालच नाही, ही निशब्द स्थिती. अशा स्थितीला श्रुती नेती नेती म्हणते असं समर्थ म्हणतात. श्रुती म्हणजेच वेद, पुराण वगैरे हे काय वर्णन करणार या स्थितीचं? वर्णन करण्यासाठी तिथं कुठली तरी अनुभूती वेगळेपणानं नको का? अनुभूती घ्यायला गेले वेद आणि मौन झाले, याचा अर्थ काय? याचाच अर्थ तिथं शब्द थांबतो, तिथं अनुभव घेणारा विसर्जित होऊन जातो.
मग अनुभव राहतच नाही, म्हणून तिथं मौन येतं. श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता. ही आत्मप्रचिती आहे, असे आपण आहोत हे सद्गुरुमुखातून ऐकलेलं असतं, गुरुप्रचितीनं कळलेलं असतं. त्या प्रचितीच्या अभ्यासानं तीच गुरुप्रचिती आत्मप्रचितीत रूपांतरित होते. समर्थ म्हणतायत, या स्थितीमध्ये स्थिर राहणं याचा अभ्यास करायला पाहिजे, ढळता कामा नये. मग ते शून्यत्व असेल किंवा सर्व ब्रह्म, विमळ ब्रह्म अशा कुठल्या संज्ञा असतील, कुठल्याही परिस्थितीत शब्दांवर येता कामा नये. अत्यंत स्थिरतेनं त्या स्थितीत टिकून राहिलं की तो साधक सिद्ध बनतो, स्वरूपाकार बनतो, ब्रह्मस्थितीमध्ये जातो. समर्थ म्हणतात, प्रचित आलिया अनुमान हा तो प्रत्यक्ष दुराभिमान, तरी आता मी अज्ञान मज काहीच न कळे. अनुमानानं ही गोष्ट कळणार नाही. समर्थ म्हणतात की आपल्यातला अहंकार तर्क करायला जातो, अंदाज लावायला जातो, अनुमान लावायला जातो, असं म्हणायला जातो की अनुभव आल्याशिवाय विश्वास कसा ठेवू. अरे, ज्यानं विश्वास ठेवायचा तोच उरत नसेल तर अनुभव कुठला घेणार, ज्याच्या आधारावरती विश्वास ठेवणार. सगळंच इथं विसर्जित होऊन जातं. हे प्रत्यक्ष केल्याशिवाय कळत नाही. समर्थ म्हणतात, या अवस्थेमध्ये राहावं, फक्त त्याचा विचार करू नये. श्री महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणतात पहा, की तुम्ही नुसतं नाम घ्या. नुसतं असा शब्द ते वापरतात. किंवा एके ठिकाणी आणखी स्पष्ट करून म्हणतात, नामाकरिता नाम घ्या, आणखी काहीही करू नका. पण आपण नाम घेताना ते नीट होतंय का, ते पोहोचतंय का, मग नाम असं की तसं, मग वाणी कोणती, असे अनंत विचार करतो. श्री महाराज म्हणतात की केवळ घ्या, शांतपणे घ्या, म्हणजेच स्वतःला त्यामध्ये विसर्जित करून नामात राहा. नाम आहे, पण आपण मीपणानं तिथं नाही, या स्थितीत पोहोचणं आवश्यक आहे. इथं जर तर्क मिसळला, इथं जर अनुमान अंदाज मिसळला, तर ते कृत्य आपल्या अभिमानाचं आहे, असं समर्थ म्हणतात. प्रचित आलिया अनुमान हा तो प्रत्यक्ष दुराभिमान. म्हणून तर्काच्या मागं जाऊ नये, मीपणानं काहीही करायला जाऊ नये. फक्त शांत स्वरूप स्थितीमध्ये स्थिर राहायचा अभ्यास करावा. मग आपोआप ही घटना घडून येते. ही घटना म्हणजे सिद्ध होण्याची घटना, म्हणजेच आत्मज्ञानाची घटना, आत्मनिवेदन. हे मग सहजतेनं आणि आपोआप घडून येतं. कारण पूर्वीच आपण पाहिलेलं आहे की कुठल्या माध्यमानं ओळखावं असा आत्मा नाहीच आहे, तो स्वसंवेद्य आहे. त्यामुळे तिथं तिष्ठत राहिलं की आपोआप त्या स्वरूपच आपण होऊन जातो. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. तिथं स्थिर थांबणं आवश्यक आहे. अर्थात जेव्हा आपण माऊलींच्या हरिपाठाचं विस्तृत विवरण पाहिलेलं आहे, तेव्हा देव, त्याचं दार हा सगळा विषय सखोलतेनं पाहिला आहे. त्याचा अर्थ इथे लागू पडतो बरं का. ही मौनाची स्थिती, मौनामध्ये तरंगत राहणं, निःशब्द स्थितीत जाणं, स्वरूपाकार होण्याच्या अभ्यासात राहणं वगैरे वगैरे. इथे समर्थ म्हणतात की तुमच्या बुद्धीला वर येऊ देऊ नका, अहंकाराला, अभिमानाला वर येऊ देऊ नका. मी लटिका, माझे बोलणे लटिके, मी लटिका, माझे चालणे लटिके, मी माझे अवघेची लटिके कल्पनिक, अशी पुढची ओवी समर्थांनी सांगितली आहे. मी लटका म्हणजे कोण लटका आहे? जो देहबुद्धीचा मी आहे तोच खोटा आहे. तोच मुळात खोटा असेल तर त्याच्याकडनं घडणारं सगळंच खोटं आहे. माझे बोलणे लटिके, चालणे लटिके, अवघेची लटिके काल्पनिक. समर्थ सावध करतायत. साधनेच्या प्रवासात आपल्याबरोबर आपली अहंता राहते. त्यांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास अगदी स्वरूपापर्यंत अहंता बरोबर येते. त्यात आपण सापडता कामा नये. जर का सापडलो तर घसरून खाली येणार. म्हणून ते सांगतात, मी लटिका, माझे बोलणे लटिके, मी लटिका, माझे चालणे लटिके, मी माझे अवघेची लटिके कल्पनिक. मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव. हा प्रकृतीचा स्वभाव,
प्रकृती लटिकी. सगळं प्रकृतीतून घडतं. सत्व रज तम हे गुण, पंचमहाभूतांचं मिश्रण, त्यामध्ये आलेली अहंता की मी म्हणजे देह, या वृत्तीतून सगळं काही उद्भवतं. ही आपल्या साधनेमध्ये मिसळता कामा नये, ब्रह्मानुभूतीमध्ये मिसळता कामा नये. त्याला संज्ञा द्यायला जाऊ नये की तिथं निर्विचारता आहे, तर मग तिथं मी शून्यात गेलो, मग मी आता ब्रह्माला पाहिलं, मी ब्रह्माला जाणलं. आठवून पहा समर्थांचा उपदेश. मी स्वरूपाकार झालो, मी ब्रह्म झालो, अहम ब्रह्मास्मी, असं काहीही न आणता केवळ तेच होऊन राहावं. जी जी काही वृत्ती उठेल ती प्रकृतीतूनच उठते आणि प्रकृतीच मुळात लटकी आहे, खोटी आहे. प्रकृती आणि पुरुष या दोन्हीस जेथे निरास. किती खोलवर जाऊन सांगतायत पहा समर्थ. प्रकृती आणि पुरुष या दोन्हीस जेथे निरास, तेथे मी पण विशेष हे केवी घडे. प्रकृती आणि पुरुष दोन्हीही खोटे आहेत, तर आपलं मी पण कुठून खरं असणार? हे जरा सावधानतेनं ऐकलं पाहिजे बरं का. आपण आत्ता निरूपण श्रवण करतोय, हे सगळं प्रकृतीतच येते, पण हे खोटं आहे म्हणजे समर्थ म्हणतायत स्वरूपाच्या ठिकाणी हे काही नाही. स्वरूपाच्या ठिकाणी वेगळेपणानं अनुभव नसल्यामुळं प्रकृती पुरुष हा भेदसुद्धा स्वरूपानुभूतीमध्ये नाही. प्रकृती आणि पुरुष दोघांचा निराश झाल्यानंतरच स्वरूपामध्ये साधक लीन होतो. म्हणजे ते आपल्याला सांगतायत की आपला मी असायची तर शक्यताच नाही. या प्रकृतीमध्ये मी येतो, जिथं प्रकृती पुरुष नाहीत तिथं मीलाही जागा नाही. स्वरूपानुभूती म्हणजेच ब्रह्मनिरूपण हे अगदी सखोलतेनं केल्यानंतर समर्थांनी त्या स्थितीत कसं टिकून राहायचं याचाही सूक्ष्मतेनं उपदेश केला. आणि नंतर या सावधानतेच्या खुणा समर्थ समासाच्या शेवटी सांगतायत. ते म्हणतात, जेथे सर्व ही अशेष झाले, तेथे विशेष कैचे आले. मी मौनी म्हणता भंगले मौन्य जैसे. एखाद्यानं जर झोपेत उत्तर दिलं की हो मी झोपलो आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की तो जागाच आहे. तसं मौनामध्ये जर शब्द उत्पन्न झाला तर मौनच भंग झालं. तसंच स्वरूपाकार जर असेल पण तिथं वृत्ती आली तर स्वरूपाकार स्थिती नव्हतीच असा अर्थ होतो. जेथे सर्वही अशेष झाले तेथे विशेष कैचे आले असं समर्थ म्हणतात. सगळंच जिथं मुरून गेलेलं आहे तिथं कुठलीही गोष्ट वर येता कामा नये. म्हणजेच आपण पूर्णपणे स्वरूपाकारच झालं पाहिजे, त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळून गेलं पाहिजे. आपण विरघळत आहे, विरघळलो आहे, आता याच स्वरूपात मी गेलो असा कुठलाही भाव तिथं नसला पाहिजे. मीच तिथं नसला पाहिजे. जिथं केवळ स्वरूपच शिल्लक राहतं, केवळ आणि केवळ आत्मा शिल्लक राहतो, त्या स्थितीत थांबलं पाहिजे. समासाच्या शेवटी अतिशय सुंदर ओवी समर्थ सांगतात. आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असोन निशेष नसावे विवेक बळे. आता हे सगळं विवरण ऐकल्यानंतर एक प्रश्न सूक्ष्मतेनं आला असणार. तो म्हणजे आपण नाही, मी नाही, तरी आपल्याला राहायचं आहे. हे कसं घडणार? कारण आपण राहिलो तर आपण मीपणानंच राहतो, हीच आपल्याला सवय असते. म्हणूनच इथं विवेकाचं बळ उपयोगी पडतं. यालाच विवेकाचं बळ म्हणतात, ज्या शक्तीनं मनुष्य नसून असल्यासारखा राहतो. म्हणजे देहभावानं नाही, पण स्वरूप भावानं, आत्मभावानं आहे. आणि असून नसल्यासारखा राहतो. म्हणजेच आत्मभावानं राहतो, पण देहबुद्धीनं गैरहजर असतो. समर्थ म्हणतात, आता मौन न भंगावे. हे जे स्वरूपाकार झाल्यानंतरचं खरं मौन आहे ते भंगू देऊ नये. स्वरूप स्थितीमध्येच स्थिर राहावं. करून काहीच न करावे. म्हणजे देहाकडून कर्म होणार, मनाकडून, चित्ताकडून, बुद्धीकडून कर्म होणार. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ज्ञानेश्वरी सांगत आहेत तेव्हा ते सांगण्याचं कर्म घडत आहेच की, पण ते कसे आहेत? करून काहीच न करावे अशा स्थितीत ते आहेत. म्हणजे सांगत आहेत ज्ञानेश्वरी, पण
आपण तिथे नाही आहेत, निस्संगपणे आत्मस्थितीमध्ये स्थिर आहेत. आसोन निशेष नसावे असं पण समर्थ म्हणतात. दोन्ही बाजूंनी सांगतात. दिसायला आपण वेगळे दिसून अनुभवानं अगदी मुळीच निराळं नसावं असं समर्थ म्हणतायत. म्हणजे देहानं आपण वेगळे वेगळे दिसू, पण अनुभवानं त्याच आत्मानुभूतीपाशी असावं जिथे सगळे आहेत. सगळे म्हणजे सगळे संत सिद्ध आहेत. समर्थ म्हणतात हे विवेकाच्या बळानं घडून येतं. आत्मानात्मविवेक, सारासार वस्तुविचार हा विवेक. मी देह नाही ही दृढता, बुद्धीतील दृढता बरं का. आणि ही दृढता येते सद्गुरुपदिष्ट साधनेच्या नित्य बैठकीनं. त्या साधनेमध्ये विवेक उदयाला येतो आणि त्या विवेकाच्या बळानं करून काहीच न करावे किंवा असोन निशेष नसावे हे साधकाला जमतं. समर्थ सांगतायत की अशा प्रकारे या खऱ्या मौनामध्ये तुम्ही दृढतेनं राहा. आपल्या स्वरूपानुभवामध्ये बुडून राहा. एवढं सांगून समर्थांनी हा ब्रह्मनिरूपण समास समाप्त केला. यापुढे आता 9व्या दशकातील तिसरा समास आहे निस्संदेह निरूपण. आपण उजळणीमध्ये तो यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.